संततधार पावसामुळे अनेक घरात गुडघाभर पाणी। आमदार अर्जुन खोतकरसह महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। गेल्या 3 दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे काही ठिकाणच्या नदी नाले दुतडी भरून वाहू लागल्यात, तर काही ठिकाणी आलेल्या पुरामुळे वाहतूक व्यवस्था बाधित झाल्याचं पाहायला मिळतंय। जालना शहरात काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले असून गुडघाभर पाण्यामुळे कोठारी नगर भागात अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान आमदार अर्जुनराव खोतकर, मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर, विष्णू पाचफुले यांनी आज दुपारी कोठारी नगर इथं पोहोचून गुडघाभर पाण्यातून वाट काढत या भागाची पाहणी केली आहे। यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना या भागातील पाणी तात्काळ निचरा करण्याच्या सूचना देऊन नागरिकांना धीर दिलाय। मला सांगा, कोठारी नगरमध्ये की पाणी साचले, आज तुम्ही पाहणी केलेली भाऊ, काय सांगणार? तर कोठारी नगरमधून मला लाखोळे यांचा फोन आला की घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। मी तातडीने माननीय आयुक्त महोदयांना फोन केला की असाल तसे तुम्ही या, आणि माननीय आयुक्त पवार, आमचे विष्णू पाचफुले शहर प्रमुख ही सर्व मंडळी या ठिकाणी कोठारी नगरमधल्या श्रीकृपा रेसिडेन्सी इथं आम्ही या ठिकाणी आलो। आल्यानंतर अत्यंत विदारक आणि भयानक अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे। लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे, बेडरूमपर्यंत पाणी या ठिकाणी गेलेलं आहे। निश्चितपणे तातडीनं माननीय आयुक्त महोदयांनी आणि मी सूचना केलेल्या आहेत पवार यांना की ताबडतोब JCB मागवा, ताबडतोब तो नाला जिथं डायव्हर्ट करता येईल तो डायव्हर्ट करा। आम्ही आजच्या आज एनी कंडिशन आजच्या आज आम्ही त्या ठिकाणी यंत्रणा कामाला लावतो, नाला डायव्हर्ट करू। आम्ही ते नाला पाहायला जातो आता, परंतु जे झालं आहे चित्र ते फार भयानक आहे आणि खूप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, खूप लोकांची अडचण या ठिकाणी निर्माण झाली। खरं तर जो काही त्रास जनतेला झाला त्याची दखल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि महानगरपालिका कामाला लागली आहे, माननीय आयुक्तसुद्धा या ठिकाणी कामाला लागले आहेत।